क्रिकेट म्हणजे भारताचा सर्वात लोकप्रिय खेळ आणि याची सर्वात मोठी संस्था म्हणजे BCCI. पण आता या क्रिकेटच्या साम्राज्यावर सरकारचं नियंत्रण येणार आहे एका नव्या विधेयकाच्या माध्यमातून. हे राष्ट्रीय क्रीडा विधेयक आहे तरी काय, जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत. आज लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासकीय विधेयक सादर करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. BCCI ला सरकार आर्थिक मदत देणार नाही, पण त्याला सर्व प्रकारच्या नियुक्त्यांसाठी आणि इतर निर्णयापूर्वी राष्ट्रीय क्रीडा मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे. क्रीडा प्रशासन विधेयकाचा उद्देश हा वेळेवर निवडणुका घेणे, प्रशासकीय जबाबदारी निश्चित करणे, खेळाडूंना सोयी सुविधांसह त्यांच्या कल्याणासाठी एक मजबूत शिखर संघटना तयार करणे हा आहे. राष्ट्रीय क्रीडा विधेयक आहे तरी काय? केंद्र सरकार आता राष्ट्रीय क्रीडा मंडळ स्थापन करणार असून यामार्फत देशातील सर्व क्रीडा संघटनांवर नियंत्रण ठेवले जाईल. NSB केंद्र सरकारकडून नियुक्त केलं जाईल आणि याला मोठे अधिकार असतील. ते आर्थिक गैरव्यवहार, निवडणूक अनियमितता, 70 ते 75 वयाचे प्रशासकही निवडणुका लढू शकतात. जर आंतरराष्ट्रीय संस्थांची हरकत नसेल तर NSBचा अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक सोतशः निवड समितीकडून होईल. ही समिती असेल कॅबिनेट, क्रीडा सचिव, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रमुख, 2 अनुभवी क्रीडा प्रशासक, एक प्रतिष्ठित खेळाडू, अर्जुन खेलरत्न किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते. हे विधेयक खेळाडू केंद्रित आहे. पारदर्शक निवड, सुरक्षित खेळ आणि आर्थिक पारदर्शकता यांवर भर दिला जाणार. राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण न्यायालयीन विलंब टाळेल आणि खेळाडूंच्या करिअरला हानी होणार नाही याची खात्री करेल. जर एखाद्या क्रीडा संघटनेनं योग्य निवडणुका घेतल्या नाहीत किंवा गैरव्यवहार केला तर NSB ती मान्यता रद्द करू शकेल. या सगळ्यांमुळे IOA भारतीय ऑलिम्पिक संघटनाचे अधिकार कमी होतील. पण आता IOC आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यावर सहमत आहे. पंचाचे निर्णय थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हानात्मक असतील. जर सदस्यांनी आर्थिक किंवा सार्वजनिक हिताच्या विरोधात काम केलं तर सरकारकडे सदस्य काढण्याचा अधिकार असेल. BCCI स्वायत्त संस्था अर्थात राष्ट्रीय क्रीडा विधेयकाअंतर्गत BCCI येणार असली तरी ती एक स्वायत्त संस्था असेल. पण वाद वा इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर मात्र तिला राष्ट्रीय क्रीडा बोर्डाशी चर्चा करावी लागेल. त्यांच्या निर्देशाचं पालन करावं लागेल. BCCI वरील नियुक्त्यासंबंधी राष्ट्रीय क्रीडा मंडळाशी चर्चा करावी लागेल. त्यांच्या सल्ल्यानुसार काम करावे लागेल. सरकार प्रत्येक गोष्टीत थेट हस्तक्षेप करणार नाही, तर सर्व राष्ट्रीय क्रीडा संस्था एका छताखाली आणून त्यांच्यात सुशासन आणणे हा या विधेयकाचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या विधेयकाने BCCIचे निर्णय आता सरळ सरकारच्या छायेखाली येणार आहे. पण प्रश्न असा आहे, हे खेळाडूंसाठी फायदेशीर आहे की हे आहे एक राजकीय चालीचा गुगली? हा सामना आता मैदानावर नाही, तो चाललाय दिल्लीच्या सभागृहात आणि याचा निकाल ठरवेल भारतीय क्रीडा क्षेत्राचं भविष्य. तुम्हाला काय वाटतं? BCCI वर नियंत्रण असावं का की स्वायत्तता राखावी? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.